नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे काय किंवा डिसॉल्युशनचा अर्थ काय होतो या ठिकाणी आपल्याला इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये जी काही रचना दिलेली आहे ती व्यवसायाच्या सुरुवातीपासून ते व्यवसायाचा एंडपर्यंत. फॉर एक्झाम्पल, नंबर फर्स्ट, पार्टनरशिप फायनल अकाउंट. सुरुवातीला आपल्याला पार्टनरशिप फायनल अकाउंट दिलेला आहे. त्यानंतर म्हणजे पार्टनरशिप फायनल अकाउंट म्हणजे व्यवसाय चालू झाल्यानंतर, भागीदारी व्यवसाय चालू झाल्यानंतर व्यवसायाचं अकाउंट तयार कसं करायचं, व्यवसाय चालू झाला अकाउंट तयार कसं करायचं किंवा ताळेबंद त्या ठिकाणी कसं करायचं. त्याच्यानंतर व्यवसाय चालू असताना एखादा पार्टनर व्यवसायामध्ये इन्व्हॉल्व झाला, एखादा नवीन पार्टनर व्यवसायामध्ये आला, लाईक दॅट रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म, भागीदारीची पुनर्रचना. अगोदर भागीदारी संस्था होती, एक किंवा दोन पार्टनर त्याच्यामध्ये होते. आता भागीदारीची पुनर्रचना झाली, रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. त्याच्यामध्ये ऍडमिशन ऑफ पार्टनर, नवीन पार्टनरला आपण भागीदारी संस्थेत प्रवेश दिला किंवा समाविष्ट केला. त्याच्यानंतर तो पार्टनर समाविष्ट झाल्यानंतर अकाउंट्स कसे बनवायचे, त्यानंतर रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म, रिटायरमेंट ऑफ पार्टनर. एखादा भागीदार निवृत्त झाला, नादार झाला, दिवाळखोर झाला, रिटायरमेंट ऑफ पार्टनर. मग पार्टनरशिप फर्म अगोदर 2 जण होते, त्याच्यानंतर 3 जण झाले, ऍडमिशन चालू झालं. 3 जण झाल्यानंतर रिटायरमेंट ऑफ पार्टनर, एखादा भागीदार निवृत्त झाला, रिटायरमेंट ऑफ पार्टनर म्हणजे ती भागीदारी संस्था पुन्हा पुनर्रचित झाली, म्हणजे राहिले 2 पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिप. देन हाऊ टू प्रिपेअर रिटायरमेंट अकाउंट, रिटायरमेंटचं अकाउंट कसं बनवायचं हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. पहिल्यामध्ये फायनल, दुसऱ्यामध्ये ऍडमिशन, तिसऱ्यामध्ये रिटायरमेंट, चौथं प्रकरण दिलं डेथ ऑफ पार्टनर. डेथ ऑफ पार्टनर मध्ये काय सांगितलं, एखादा पार्टनर मृत्यू पावला तर अशा वेळेस अकाउंट कसे प्रिपेअर करायचे. सुरुवातीला तर इंट्रोडक्शन आपल्याला दिलेलं आहे, ते प्रकरण वेगळं आहे, पण स्टेप वाईज सांगतो. पहिलं फायनल, दुसरं ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ ऑफ पार्टनर. मग एखादा पार्टनर मेल्यानंतर, डेथ झाल्यानंतर अकाउंट कसे प्रिपेअर करायचे, आणि त्याच्यानंतर ही भागीदारी संस्था विसर्जित करायची असेल, बंद करायची असेल तर अकाउंट कसे तयार करायचे, त्यावेळेस काय केलं जातं हे आपल्याला या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्म डिसॉल्व करायची, विसर्जित करायची, बंद करायची. याच्यामध्ये जर पार्टनरशिप डिसॉल्व झाली तर फर्म डिसॉल्व होत नाही. व्हेन पार्टनरशिप डिसॉल्व, नायदर फर्म. पार्टनरशिप डिसॉल्व झाली तर फर्म डिसॉल्व होत नाही, कारण त्या ठिकाणी पार्टनरशिप विसर्जित होती. मग जे नवीन पार्टनर असतात किंवा शिल्लक पार्टनर असतात ते पार्टनरशिप कॅरी ऑन.
पण जर पार्टनरशिप फर्म डिझॉल्व्ह झाली तर पार्टनरशिप पण डिझॉल्व्ह होते. पार्टनरशिप फर्म डिझॉल्व्ह झाली म्हटल्यानंतर पार्टनरशिप फर्म आणि पार्टनरशिप दोन्हीही त्या ठिकाणी विसर्जित होतात. मग डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म मध्ये आपल्याला प्रामुख्याने कोणकोणत्या बाबी अभ्यासायच्या आहेत? इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 सेक्शन 39, the dissolution and partnership between the partners of the firm called the dissolution of partnership firm. मग ही dissolution of partnership firm आपल्याला अभ्यासायची आहे. मग अकाउंट प्रोसिजर मध्ये the dissolution of partnership firm is to be studied under two heads. First one, dissolution, simple dissolution, and second one, dissolution under insolvency section. Dissolution under insolvency section. First one, simple dissolution. सिंपल डिझॉल्युशन म्हणजे ही साध्या पद्धतीचं विसर्जन आहे. दुसरं डिझॉल्युशन अंडर इन्सॉल्वन्सी सेक्शन. डिझॉल्युशन अंडर इन्सॉल्वन्सी पहिली आहे साधं डिझॉल्युशन, सिंपल डिझॉल्युशन, आणि दुसरं आहे डिझॉल्युशन अंडर इन्सॉल्वन्सी सेक्शन. दुसरं डिझॉल्युशन अंडर इन्सॉल्वन्सी सेक्शन म्हणजे त्या ठिकाणी संस्थेचं विसर्जन झाल्यानंतर ज्या वेळेस एक पार्टनर इन्सॉल्वंट होतो, दिवाळखोर होतो, त्यावेळेस भागीदारी संस्थेचं विसर्जन कसं केलं जातं किंवा भागीदारीचं विसर्जन, भागीदारीचं पार्टनरशिप डिझॉल्युशन. दोन पार्टनर इन्सॉल्वंट झाले, दिवाळखोर झाले, त्यावेळेस कसं डिझॉल्युशन तयार करावं? When all partners are insolvent, then how to prepare dissolution account? मग सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी काय बघायचं आहे? सिंपल डिझॉल्युशन. When all partner of partnership firm are solvent. When all partners of partnership firm are solvent. ज्यावेळेस पार्टनरशिप फर्म मधले सर्व पार्टनर हे सॉल्वंट असतात, त्यांच्यामध्ये देयता असते, अँड दे डिसाइडेड, आणि ते ठरवतात टू डिझॉल्व देअर फर्म, आपली भागीदारी संस्था डिझॉल्व करायची, विसर्जित करायची. देअर फर्म ड्यू टू एनी रिझन, काही कारणास्तव त्यांना ती फर्म डिझॉल्व करायची असते, इज कॉल्ड ॲज अ सिंपल डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. त्याला साधी किंवा संस्थेचं साधारण पद्धतीचं विसर्जन असंही म्हटलं जातं. अंडर सिंपल डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, पार्टनरशिप फर्मचं जे काही सर्वसाधारण डिझॉल्युशन आहे, विसर्जन आहे, फॉलोइंग अकाउंट प्रिपेअर, यामध्ये अकाउंट प्रिपेअर करावं लागतं. आता या अगोदर आपल्याला फायनल अकाउंट मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट. ऍडमिशन मध्ये रिव्हॅल्युएशन और प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. इन दॅट केस कॅश अकाउंट आपल्याला त्या ठिकाणी तयार करावं लागतं. मग हे जे काही अकाउंट तयार करत असताना किंवा अकाउंट आपण ज्या वेळेस तयार केले आहेत ते अकाउंट तयार करत असताना मग यामध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, बॅलन्स शीट, देन
इन दॅट केस कॅश, गुडविल अकाउंट, मग ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ ऑफ पार्टनर. आता याच्यामध्ये डिझॉल्युशन मध्ये कोणकोणते अकाउंट तयार करावे लागतात? अँड फर्स्ट वन इज रिअलायझेशन अकाउंट. पहिलं रिअलायझेशन, दुसरं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, तिसरं पार्टनर्स करंट अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट कधी तयार करायचं? इफ कॅपिटल मेथड इज फिक्स. If capital method is fixed, then partners loan account. Partners loan account कधी तयार करायचं? If necessary. If necessary. Then cash or bank account. पण यामध्ये आपल्याला कोणकोणते अकाउंट तयार करायचे? रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट. इफ कॅपिटल मेथड इज फिक्स्ड, मग यामध्ये दोन मेथड आहेत, फिक्स कॅपिटल मेथड अँड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. कॅपिटल मेथड फिक्स असेल तर करंट अकाउंट बनवायचं आहे, फ्लक्च्युएटिंग असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या कंडिशन मध्ये आपल्याला ते बघतो. पार्टनर्स लोन अकाउंट जर आवश्यक असेल तर, अँड कॅश और बँक. इंट्रोड्यूस फर्स्ट वन रिअलायझेशन अकाउंट. या ठिकाणी पहिलं अकाउंट आपल्याला बनावं लागतं रिअलायझेशन अकाउंट. पण या रिअलायझेशन अकाउंट मध्ये ज्यावेळेस संस्था विसर्जित करायची आहे, संस्था विसर्जित करत असताना आपल्याला संस्थेची मालमत्ता विकावी लागते, असेट रिअलाइज करावे लागतं, मालमत्ता विकून त्याचं व्हॅल्युएशन घ्यावं लागतं, संस्थेची देणी द्यावी लागते. मालमत्ता विकून आपण पैसे घेतले, फक्त पैसे घ्याय नाही, संस्थेला देणे असतात, लॅबिलिटीज, फर्मच्या लॅबिलिटी असतात. जशी फर्मची ऍसेट असते तशी फर्मची लॅबिलिटी पण आहे. पण आपल्याला ऍसेट रिअलाइज करावे लागतात, ऍसेट विकाव्या लागतात. कशासाठी? ज्या वेळेस संस्था आपल्याला विसर्जित करायची आहे पूर्णपणे, अशा वेळेस विसर्जित करायची म्हणजे बंदच करून टाकायची. बंद करत असताना आपल्याला लोकांचं किंवा जे काही आपली लॅबिलिटी आहे, क्रेडिटर्स आहे, जे काही मार्केटमधलं देणं आहे ते देणं देऊन आपल्याला संस्था बंद करावी लागते. दॅन फर्स्ट रिअलाइज अवर ऍसेट. आपल्याला ऍसेट आपल्या विकाव्या लागतात. म्हणून पहिलं अकाउंट आपण कोणतं बनवलं? रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट बनवलं. त्या रिअलायझेशन अकाउंट मध्ये आपण ऍसेट विकल्या, विकून आपल्याला जे पैसे मिळाले अँड लॅबिलिटीज आपण पेड केल्या. लॅबिलिटीज आपल्याकडे असलेली ऍसेट विकून आलेला पैसा जो आहे तो लॅबिलिटीज पेड करायला वापरला. त्याच्यासाठी आपल्याला रिअलायझेशन अकाउंट तयार करायचं. व्हाईल प्रिपेअरिंग रिअलायझेशन अकाउंट, ज्यावेळेस आपण रिअलायझेशन अकाउंट बनवतो, ऑल सन्ड्री ऍसेट अँड ऑल थर्ड पार्टी लॅबिलिटीज, सर्व प्रकारच्या मालमत्ता आणि सर्व प्रकारच्या थर्ड पार्टी लॅबिलिटीज आर ट्रान्सफर, त्या रिअलायझेशनला ट्रान्सफर करायच्या असतात. अगोदर सगळ्या लॅबिलिटी आणि सगळ्या ऍसेट रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायच्या असतात. म्हणजे आपल्याकडे मालमत्ता किती आहे आणि आपलं देणं किती. रिअलायझेशन इज अ प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग ऍसेट इनटू कॅश. रिअलायझेशन काय आहे? प्रोसेस आहे. कशाची प्रोसेस आहे? तर कन्व्हर्टिंग ऍसेट इनटू कॅश. मालमत्ता ही रूपांतरित केली जाते. कशामधून? ऍसेट मधून
कॅश मध्ये मालमत्ता रूपांतरित केली जाते. ऍसेट रिअलाइज आर, ज्यावेळेस आपण ऍसेट विकतो, रिअलाइज करतो, आर क्रेडिटेड टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशनला आपण रिअलायझेशनच्या क्रेडिटला घेतो. ऍसेट विकली रिअलायझेशनच्या क्रेडिटला. ऍसेट विकून आपल्याला पैसा आला डेबिट. व्हॉट कम्स इन? कॅश इज कम्स इन द बिझनेस ऑर एक्सेट्रा. मग कॅश अकाउंटच्या डेबिटला आपण ऍसेट विकून पैसा आला कॅश अकाउंटच्या डेबिटला. आणि दुसरा इफेक्ट हे रिअलायझेशनच्या क्रेडिट. ओके, पहिलं ट्रान्सफरिंग ऍसेट अँड लायबिलिटीज. पहिल्यांदी आपल्याला ऍसेट आणि लायबिलिटी ट्रान्सफर करायच्या रिअलायझेशन अकाउंटला. देन आपल्याला ऍसेट विकायच्या कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. कॅशच्या डेबिटला आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला सगळ्या ऍसेट आपल्याला विकलेली घ्यायची. अँड क्रेडिटेड लायबिलिटीज सेटल आर डेबिटेड. सॉरी, रिअलाइज आर क्रेडिटेड, ऍसेट रिअलाइज आर क्रेडिटेड. अँड लायबिलिटीज सेटल्ड, ज्यावेळेस लायबिलिटी सेटल केल्या जातात, लायबिलिटी पेड केल्या जातात टू द अकाउंट. मग त्या अकाउंटनुसार ज्या काही लायबिलिटी सेटल केल्या जातात त्या डेबिटला घेतल्या जातात. मग डेबिटला घेतल्या जातात रिअलायझेशन अकाउंट डेबिट. आणि आपण पैसे पेड करतो. लायबिलिटी सेटल करतो म्हणजे पैसे पेड करतो. ते पैसे पेड करताना कुठे घेतो आपण? कॅश अकाउंटच्या क्रेडिट. व्हेन ऍसेट रिअलाइज्ड, कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. व्हेन लायबिलिटी सेटल, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश. The purpose of this account is to show gain, profit or loss on realization. रिअलायझेशन अकाउंट बनवण्याचा पर्पज काय? की आपला प्रॉफिट किंवा लॉस. Therefore a nominal account. Debit all expenses and losses and credit all incomes and gains. Realization account is an nominal account. Debit all expenses and losses, credit all incomes and gains. ऍसेट रिअलाइज करून आपण क्रेडिटला घेतो. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. डिझॉल्युशन मध्ये रिअलायझेशन अकाउंट हे नॉमिनल अकाउंट म्हणून आपण घेतो. द अकाउंट इज क्लोज बाय ट्रान्सफरिंग प्रॉफिट और लॉस ऑन रिअलायझेशन टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. जो प्रॉफिट शेअरिंग रेशो ठरलेला आहे. द डेबिट बॅलन्स ऑफ रिअलायझेशन, रिअलायझेशनचा डेबिट बॅलन्स इज अन लॉस अँड क्रेडिट बॅलन्स ऑफ रिअलायझेशन इज अन प्रॉफिट. हे झालं रिअलायझेशन. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅपिटल बॅलन्स ऑफ ऑल पार्टनर्स appearing in the balance sheet. Capital balance of all partners appearing in the balance sheet. Balance sheetच्या liability sideला capital balance appear असतो. Should be shown on credit side or debit side of respective partners capital account as a balance brought down or balance carried down. तो पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटलाही असतो आणि डेबिटलाही दाखवू शकतो, जो त्या कंडिशन मध्ये जसा असेल तसा. Also transfer reserve like that of fund, reserve fund, any types of reserve or profit and loss on this balance sheet. Accumulated profit and loss, realization profit or loss after making all adjustment of the balances represents of amount due to partners or due from partners. पार्टनरला काही अमाऊंट द्यायची असेल, घ्यायची असेल, the accounts are closed after the partners receiving cash or pay cash. पार्टनरकडून अमाऊंट घ्यायची असेल तर रिसिव्हिंग कॅश, पार्टनरला आपण अमाऊंट द्यायची असेल तर पेड कॅश.
मग ती घेतली असेल किंवा पेड केली असेल, ते घेतल्या सगळं काही केल्यानंतरच त्या ठिकाणी कॅपिटल अकाउंट क्लोज केलं जातं. कॅपिटल अकाउंटला कॅपिटल बॅलन्सेस, ॲक्युमुलेटेड प्रॉफिट किंवा लॉस और रिअलायझेशन प्रॉफिट अँड लॉस घेतला जातो. बॅलन्स शीटचा प्रॉफिट अँड लॉस घेतला जातो. ऑल टाईप्स ऑफ रिझर्व घेतले जातात. पार्टनर्सने एखादी ॲसेट टेकन ओव्हर केली, पार्टनरला आपल्याला पैसे द्यायचे आहे, पार्टनरकडून पैसे घ्यायचे आहे, हे सगळ्या बाबी ट्रान्झॅक्शनच्या इफेक्टेड झाल्यानंतर आपल्याला कॅपिटल अकाउंट क्लोज करावं. देन पार्टनर्स करंट अकाउंट. ऑल पार्टनर्स करंट अकाउंट इज ओपन व्हेन फिक्स्ड कॅपिटल method is fixed or when fixed capital method in this problem. When fixed capital method is given, current account show a debit balance or credit balance. Current account चा debit balance ही असतो आणि credit balance ही त्या ठिकाणी असतो. At the end closing, balances of partners current account are transferred to partners capital. पार्टनर्स कॅपिटलचे करंट अकाउंट जे असतात ते पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर त्या ठिकाणी केले जातात. मग रिअलायझेशन अकाउंट, आपण रिअलायझेशन अकाउंट बघितलं, रिअलायझेशन नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बघितलं, त्याच्यानंतर पार्टनर्स करंट अकाउंट बघितलं. आता पुढचं अकाउंट आपल्याला बघायचं. आता पुढचं अकाउंट आपल्याला बघायचं आहे पार्टनर्स लोन अकाउंट. मग आता पार्टनर्स लोन अकाउंट, इफ नेसेसरी, क्रेडिट बॅलन्स ऑफ पार्टनर्स लोन अकाउंट, क्रेडिट बॅलन्स ऑफ पार्टनर्स लोन अकाउंट इज नॉट ट्रान्सफर टू रिअलायझेशन. पार्टनर्स लोन्स अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स हा इज नॉट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट साइड. तो रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला ट्रान्सफर केला जात नाही. बट इट इज पेड ऑफ, जर तो पेड केलेला असेल थ्रू अ सेपरेट अकाउंट थ्रू पेड केलेला असेल, आफ्टर पेमेंट ऑफ ऑल अमाऊंट्स ओ टू आउटसाइडर, सगळ्या प्रकारच्या अमाऊंट जर पेड केलेला असेल आउटसाइडर और थर्ड पार्टी ऑफ द फर्म. हावेवर डेबिट बॅलन्स ऑफ पार्टनर्स लोनची डेबिट बॅलन्स जर असेल, शुड बी डेबिटेड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जर पार्टनर्स डेबिट बॅलन्स ऑफ पार्टनर्स लोन अकाउंट, पार्टनर्स लोनचा डेबिट बॅलन्स जर राहिला असेल, शुड बी डेबिटेड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट डायरेक्टली. द नेक्स्ट, कॅश और बैंक अकाउंट. कॅश और बैंक अकाउंट इज ओपन इन द बुक्स ऑफ फर्म. हे महत्वाचं अकाउंट आहे आणि टॅली होणारं किंवा सेटल अकाउंट होणारं कॅश अकाउंट असतं. जसं आपल्या रेग्युलर अगोदर फायनल, ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ ऑफ पार्टनरमध्ये बॅलन्स शीट टॅली होतं, तसं या ठिकाणी कॅश अकाउंट क्लोज केलं जातं. कॅश और बैंक अकाउंट इज ओपन इन द ऑफ द फर्म. डेबिट बॅलन्स ऑफ कॅश बँक ऑपरेटिंग इन द बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला कॅश किंवा बँक बॅलन्स दिलेला असतो ॲसेट साईडला. should be shown on cash or bank account debit side as a to balance. बॅलन्स शीटला जो ॲसेट साईडला तुम्हाला कॅश बॅलन्स दिलेला असतो तो तुम्ही या ठिकाणी कॅश अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा असतो टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आफ्टर इन correcting all account to cash or bank, the balance of account must be equal to the amount due the partners. दोन्ही साईडचे अमाऊंट ही इक्वल येते. द अमाऊंट ड्यू टू ऑल पार्टनर्स, सगळे जे काही अमाऊंट पार्टनरचे झाल्यानंतर, ऑल कॅश रिसिप्ट इन द प्रोसेस ऑफ डिझॉल्युशन इज टू डेबिटेड. सगळ्या प्रकारच्या कॅश रिसिप्ट ह्या डिझॉल्युशनच्या डेबिटेड अँड ऑल पेमेंट्स मेड बाय फर्म आज क्रेडिटेड टू कॅश और बँक अकाउंट. सगळ्या प्रकारच्या ऑल कॅश रिसिप्ट इन प्रोसेस ऑफ डिझॉल्युशन, सगळ्या प्रकारच्या डिझॉल्युशनच्या कॅश प्रोसेस आहे
त्या डेबिटेड केल्या जातात कॅश अकाउंटला. अँड ऑल पेमेंट्स मेड बाय फर्मकडून ज्या ज्या प्रकारचे पेमेंट्स केले जातात ते क्रेडिटेड टू कॅश ऑर बँक. हे सगळे कॅश किंवा बँक अकाउंटला. पेमेंट पेड केलं कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे. डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. All incoming receipts are debited to cash account and all outgoing receipts or paid are credited to cash account. मग हे सगळं झाल्यानंतर हे सिंपल डिझॉल्युशन झाल्यानंतर अकाउंटिंग एंट्रीज टू क्लोज द बुक्स ऑफ अकाउंट. On dissolution of partnership firm, the books of account are to be closed permanently and balance sheet is to be prepared. If the balance sheet is last drawn and due to dissolution efforts of the date of dissolution, on fresh balance sheet is to be prepared closing books of the partnership firm. Transfer stage. Under the stage, closing balance sheet of all asset, expected cash, bank, debit balance, functions, asset is formations, expenses, profit and loss, account debit balance, otherwise suspense account, and all liabilities, exception of partners capital, partners loan, and undistributed profit are transferred to realization. ट्रान्सफर स्टेज आहे. जर अकाउंट ट्रान्सफर आपण ज्या वेळेस करत असतो, अकाउंट ट्रान्सफर करत असताना आपल्याला त्या ठिकाणी ट्रान्सफरचा स्टेज दिलेला असतो. मग त्या ट्रान्सफरच्या स्टेज दिल्यानंतर आपण कशा कशा पद्धतीनं त्या ट्रान्सफर करायच्या. त्या ट्रान्सफर करत असताना आ ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट ॲट देअर बुक व्हॅल्यू और balance sheet value. All the asset are transfer of the debit side and all liability transfer on credit side. Realizationला सगळ्या प्रकारच्या मालमत्ता ह्या रिअलायझेशनच्या डेबिटला घेतल्या जातात आणि सगळ्या प्रकारच्या लायबिलिटीज ह्या रिअलायझेशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर केल्या जातात. सुरुवातीला सगळ्या प्रकारच्या ॲसेट रिअलायझेशनच्या डेबिटला घेतल्या जातात आणि सगळ्या प्रकारच्या लायबिलिटी या रिअलायझेशनच्या क्रेडिटला घेतल्या जातात, ट्रान्सफर केल्या जातात. आणि ज्या वेळेस ॲसेट रिअलाइज केली जाते, मालमत्ता विकल्या जातात, सगळ्या प्रकारच्या ॲसेट विकून आलेला पैसा हा रिअलायझेशनच्या क्रेडिटला घेतला जातो आणि सगळ्या प्रकारच्या ज्या आपण लायबिलिटीज पेड करतो पैसे आल्यानंतर, त्या सगळ्या प्रकारच्या लायबिलिटीज, थर्ड पार्टी लायबिलिटीज या रिअलायझेशनच्या डेबिटला पेड केल्या जातात. ते आपण उदाहरण सोडवताना आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने ॲसेट आणि लायबिलिटीच्या ट्रान्सफर केल्या जातात रिअलायझेशन अकाउंटला आणि त्या पद्धतीने आपण जर्नल एंट्रीही त्या पद्धतीने करायच्या असतात. व्हेन ॲसेट अँड लायबिलिटी ट्रान्सफर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बिल्डिंग मशिनरी एक्सेट्रा अँड लायबिलिटी क्रेडिटर्स बँक लोन अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, अशा प्रकारच्या जे जर्नल एंट्री आहे या त्या ठिकाणी घ्याव्या लागतात. मग अशा पद्धतीनं मोस्टली या उदाहरणामध्ये आपल्याला जर्नल एंट्रीवर जास्त भर हा द्यावा लागणार आहे. आणि या रिअलायझेशन डिझॉल्युशनमध्ये आपण महत्त्वाचं करून जर्नल एंट्री ही या ठिकाणी अभ्यासणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.